नेक्स्ट आहे कुमुलंट जनरेटिंग फंक्शन. ओके, कुमुलंट जनरेटिंग फंक्शन. ओके, त्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो CGF. ओके, CGF. ठीक आहे. तर काय होतं म्हणजे ज्या किंवा जे फंक्शन कुमुलंट जनरेट करतं, कुमुलंट म्हणजेच काय, नियरली इक्वल टू काय असतात, सेंट्रल मोमेंट्स. ओके, सेंट्रल मोमेंट्स म्हणजे नियरली इक्वल टू असतात. थोडं चेंज आहे, फक्त म्यू4मध्ये चेंज आहे, बाकी सगळे सेमच आहे. म्हणजे जे फंक्शन कुमुलन्स किंवा सेंट्रल मोमेंट जनरेट करतं त्या फंक्शनला आपण काय म्हणतो, कुमुलंट जनरेटिंग फंक्शन. ओके, मग हे नोटेशन काय आपण वापरतोय CGF साठी, KXT. ओके, KXT कुमुलंट जनरेटिंग फंक्शनसाठी आपण वापरतो KXT इज इक्वल टू, डेफिनेशन बघा, लॉग टू द बेस E MXT. ओके, म्हणजे MGF ला आपण जर लॉग ऑपरेट केला विथ बेस E, देन वी गेट कुमुलंट जनरेटिंग फंक्शन. ओके, काय बघा त्यामध्ये लिहिले, लेट capital X be a random variable having PMF P of X and PDF F of X and also MGF MXT, then cumulant generating function is defined as KXT is equal to log to the base E MXT. ओके, KXT is equal to log to the base E MXT. म्हणजे त्याच्यावरती MGF वरती लॉग ऑपरेट केला तर आपल्याला काय मिळतो, cumulant generating function. ओके, तर या प्रॉपर्टीज आपण डायरेक्टली बघणार आहोत. इथं प्रूफ बघायची काही गरज नाही, ते तुम्ही प्रूफ तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, प्रॉपर्टीज ऑफ CGF काय आहेत बघा. इफ x1 x2 xn आर n independent random variables having MGF MXIT is equal to expression of e raised to t xi I is equal to 1 to n, then k of x1 plus x2 plus xn up to t. ओके, म्हणजे या सगळ्यांचा ॲडिशनचा कुमुलंट जनरेटिंग फंक्शन काय असतो, के x1t प्लस के x2t प्लस अप टू सो ऑन प्लस के xnt. म्हणजे काय होतो, ॲडिशनचा कुमुलंट जनरेटिंग फंक्शन हे काय आहे, त्या कुमुलंट जनरेटिंग फंक्शनची ॲडिशन आहे. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ CGF. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ CGF. ठीक आहे, प्रूफ तुम्ही स्वतः हे बघायचं आहे, सोपं आहे. फक्त काय केलं, लॉग घेतलाय आणि ॲडिशन केलेलं आहे, लॉग ऑपरेट केलाय आणि काय केलं, ॲडिशन केले. ओके, नेक्स्ट बघूया आपण काय 2 नंबरची प्रॉपर्टी, इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल ऑन CGF. ओके, दॅट इज k ऑफ x मायनस a डिवाइड बाय h इव्हॅल्युएटेड ॲट पॉईंट t. ओके, इज इक्वल टू मायनस at डिवाइड बाय h प्लस kx ऑफ t डिवाइडेड बाय h. ओके, म्हणजे याच्यावरती जर मायनस ए आणि एच डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळून जातं, सेम MGF सारखंच आहे, पण फक्त काय होतं इथं कुमुलंट जनरेटिंग फंक्शन एक्सचं मिळून जाते, इव्हॅल्युएटेड ॲट पॉईंट t डिवाइडेड बाय h. ओके, आणि प्लस कशामुळे ते आपण लॉग ऑपरेट करतो. ओके, म्हणजे MGF वरून CGFला जाण्यासाठी आपण लॉग ऑपरेट करतो, त्यामुळे इथं प्लस साईन मिळून जाते. ओके, हे सुद्धा प्रूफ तुम्ही स्वतः डिराईव्ह करू शकता, सोपं आहे. आपण फक्त स्टेटमेंटवरती भर देणार आहोत एक्झामच्या दृष्टीने. ओके, नेक्स्ट आहे रिलेशनशिप बिटवीन मोमेंट्स अँड कुमुलंट्स. ओके, रिलेशनशिप बिटवीन मोमेंट्स अँड कुमुलंट्स. ओके, हे आपण प्रूफ डीपली घेणार नाही, फक्त आपण शॉर्टमध्ये आपण त्याचे प्रूफ्स काय ते स्टेटमेंट पाहणार आहोत. ओके, वी नो दॅट CGF KXT इज इक्वल टू लॉग टू द बेस E MXT. ठीक आहे, मग CGFचं आपण एक्सपान्शन अशा प्रकारे केलं. ओके, KXTचं आणि लॉग टू द बेस Eचं आपण एक्सपान्शन अशा प्रकारे केलं. ओके, हे व्यवस्थित एक्सपान्शन केलं. ठीक आहे, आणि काय करणार आहोत आपण इथं, जे टीचे कोएफिशियंट्स आहेत इथं लिहिले बघा, बाय कम्पेअरिंग कोएफिशियंट्स ऑफ लाईक पॉवर्स ऑफ टी. म्हणजे टीचे पॉवर्स जे आपण कोएफिशियंट जर कम्पेअर केले, म्हणजे इथं आता टी आहे फक्त. ओके, K1 टी आहे आणि इथं टीची कोएफिशियंट, इथं एक टी आहे, इथं नाही आहे, इथं टी आहे पण इथं ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ओके, इथं क्यूब आहे, इथं रेस टू 4 आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं फक्त कम्पेअर आपण कोएफिशियंट्स केले व्यवस्थित टीचे पॉवरचे, तर आपल्याला काय मिळून जाते, पहिला कोएफिशियंट K1 म्हणजे काय असतो मिळून जातो आपल्याला μ1 डॅश. ओके, फर्स्ट कुमुलंट इज इक्वल टू μ1 डॅश म्हणजे आपला मीन. ओके, सेकंड कुमुलंट जर सेकंड आपण टीची पॉवर कम्पेअर केली, टी स्क्वेअर डिवाइड बाय 2 फॅक्टल K2 मिळून जाईल, तर आपल्याला सेकंड इथं मिळतो, 2 टर्म्समधून मिळतो, ही पहिली टर्ममधून आणि यामधून मिळून जातो. ओके,
ते दोन्ही कम्पेअर केले, इथे 2 टर्म्स मिळतात आपल्याला. त्या कम्पॅरिझनमधून काय मिळतं आपल्याला, सेकंड कोमुलंट K2 म्हणजे काय मिळून जातं आपल्याला, μ2. ओके, μ2 मिळून जातो व्हेरियन्स. ठीक आहे. आणि पॉवर 3 टी क्यूबची पॉवर जर कम्पेअर केली आपण तर इथे 3 टर्म्स मिळून जातात. या पहिल्यामधून एक टर्म मिळून जाते, यामधून एक मिळून जाते आणि यामधून एक मिळून जाते. ओके, त्या 3 टर्म्स आपण जर कम्पेअर व्यवस्थित केल्या तर K3 आपल्याला काय मिळून जातो, K3 इज इक्वल टू μ4 मिळून जातो. ओके, आणि तशीच जर टीची पॉवर 4 जर कम्पेअर केली तर आपल्याला K4 च्या 4 टर्म्स मिळून जातील आपल्याला K4 साठी. आणि त्यांचं व्यवस्थित जर आपण व्यवस्थित सिम्प्लिफिकेशन केलं, ओके, तुम्ही व्यवस्थित जर ते पाहिलं, ओके, तर ते आपल्याला μ4 ची व्हॅल्यू व्यवस्थित मिळून जाईल. K4 असं आपल्याला मिळतं इक्वेशन. ओके, K4 इज इक्वल टू μ4 मायनस 3 इंटू μ2 स्क्वेअर मायनस μ1 डॅश स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. मग हे म्हणजेच काय, μ2 डॅश मायनस μ1 डॅश स्क्वेअर म्हणजे आपल्याला μ2 असतो. ओके, त्याचा स्क्वेअर इथे मिळाला. ओके, तेच आपण μ4 साठी जर सॉल्व्ह केलं तर ते आपल्याला मिळतं μ4 इज इक्वल टू K4 प्लस 3 इंटू μ2 स्क्वेअर. ओके, दॅट्स इट. यूज ऑफ MGF काय आहे बघा. यूज ऑफ MGF. MGF is used to generate raw moments about origin. ओके, म्हणजे MGFचा वापर काय होतो, आपण रॉ मोमेंट जनरेट करण्यासाठी MGFचा वापर होतो. अँड CGFचा वापर कशासाठी होतो बघा. CGF इज युज्ड टू जनरेट ऑर टू ऑब्टेन सेंट्रल मोमेंट्स अबाउट मी. ओके, सेंट्रल मोमेंट इज आर ऑलवेज अबाउट मी नसतं. म्हणजे CGFचा वापर हे सेंट्रल मोमेंट जनरेट करण्यासाठी होतो आणि MGFचा वापर हे रॉ मोमेंट जनरेट करण्यासाठी होत असतो. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक फंक्शन. ओके, कॅरेक्टरिस्टिक फंक्शन काय बघा ते. लेट कॅपिटल X बी रँडम व्हेरिएबल हॅव्हिंग PDF f of x or pmap p of x. Then characteristic function at point small t can be defined as. कॅरेक्टरिस्टिक फंक्शन हे सिमिलर टू MGF असतं, फक्त कॅरेक्टरिस्टिक फंक्शन मध्ये आपल्याला आय मिळतो. ओके, इमॅजिनरी पार्ट सारखा एक आय म्हणून आपण डिफाईन करतो तिथं. ओके, तर नोटेशन वापरतो आपण फाय एक्स टी इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ ई रेस टू आय टी एक्स इक्वल टू समेशन ओवर द रेंज ऑफ एक्स ऑफ ई रेस टू आय टी एक्स इंटू पी ऑफ एक्स. म्हणजे जर आपला रँडम व्हेरिएबल डिस्क्रीट असेल तर त्याचे समेशन येते या एक्सपेक्टेशनची, आणि जर आपला रँडम व्हेरिएबल कंटिन्यूअस असेल तर काय होतो, इंटिग्रेशनचा पार्ट त्यामध्ये ॲड होतो. ओके, कंटिन्यूअस नंतर काय होतो, इंटिग्रेशन फ्रॉम मायनस इन्फिनिटी ई रेस टू आय टी एक्स इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, डिस्क्रीट असेल तर असा आणि कंटिन्यूअस असेल तर असा आपण कॅरेक्टरिस्टिक फंक्शन आपण इव्हॅल्युएट करत असतो. Okay. In some cases, MGF does not exist since the interval or series does not converge. म्हणजे जर सिरीज किंवा MGFची जी आपण समेशन काढतो किंवा इंटिग्रेशन काढतो MGF इव्हॅल्युएट करत असताना, ती सिरीज जर कॉन्वर्ज नाही झाली, म्हणजे त्याचं एक फायनाईट काहीतरी आन्सर आपल्याला नाही मिळालं किंवा जर इंटिग्रेशन आपल्याला काढता आलं नाही तर काय होतं, मग त्या ठिकाणी MGF एक्झिस्ट होत नाही किंवा MGF काढता येत नाही. ओके, पण तशा सिच्युएशनमध्ये ओके ॲब्सोल्युटली for real values of t for some distribution but characteristic function phi xt is always exist. म्हणजे MGF जरी एक्झिस्ट झाला नाही तरी मात्र कॅरेक्टरिस्टिक फंक्शन हे ऑलवेज एक्झिस्ट होत असतं. ओके, कॅरेक्टरिस्टिक फंक्शन हे ऑलवेज एक्झिस्ट होत असतं. ओके, दॅट्स इट.